आज काय खाणार नंदिनी? बेसन भाकर आणि ठेचा। तर चला आता सुरुवात करूया बेसन बनवायला। बेसनसाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला सांगते। 3 मिरच्या, 1 टमाटर, थोडीशी कोथिंबीर आणि 4-5 पाकळ्या लसूणच्या। तर एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे बेसन बनवण्यासाठी। तर ही आहे हरभऱ्याची डाळ, जी की आपण सकाळी भिजवून ठेवली होती। कमीत कमी बेसन बनवायच्या आधी 2 तास डाळ भिजवून ठेवायची। भिजवल्याच्या नंतर ती डाळ नरम होती, त्यामुळे बेसनही चांगलं बनतं। तर आता आपण ह्या डाळीमधलं पाणी काढून घेऊ। त्यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची। तर आता आपण याचं झाकण लावून घेऊ। त्यानंतर फक्त बघतोय जेवढी बारीक पाहिजे तेवढी बारीक आपली डाळ झालेली नाहीये। तर ती खलबत्त्यामध्ये घेऊन त्याला थोडं बारीक करायचं। थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही, जेणेकरून ती बारीक होईल, जसं आपल्याला पेस्ट बेसनसाठी लागते तशी। आपण पाणी टाकून घेतलं, थोडंसं आता याला वाटून घ्यायचं। जशी आपल्याला डाळ पाहिजे होती बारीक तशी झालेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण बघतोय आपली डाळ पूर्णपणे चांगली बारीक झालेली आहे, जशी आपल्याला बेसनला लागते तशी, बघू शकता तुम्ही। तर आता आपण बघू शकतो आपलं टमाटर बारीक चिरून झालेलं आहे। तर चला आता आपण हिरव्या मिरच्या बारीक करून घेऊ। डेट साईडला काढून टाकायचे। त्यानंतर मिरची चिरून घेऊ बारीक। कोथिंबीर बारीक करून घेऊ। व्यवस्थित बघून निसायची, कारण जेणेकरून त्याच्यामध्ये गवत वगैरे आलं नाही पाहिजे। गवत जर चुकून गेलं त्याच्यामध्ये तर आपलं बेसन कडू होऊ शकतं। डेटही जास्त आले नाही पाहिजे, बघू शकता तुम्ही मी कसे घेतले। होईल तेवढं तर पानच घ्या। वाटून घेतलेल्या लसूण मध्ये थोडंसं मीठ टाकू आणि पुन्हा त्याला थोडंसं वाटून घेऊ। बघू शकता तुम्ही की आपलं बारीक पेस्ट झालेली आहे। तर आता आपण बारीक कांदा कट करून घेऊ। तुम्हाला आवडेल तसा कांदा तुम्ही घेऊ शकता। माझ्याकडं मोठा कांदा होता म्हणून मी त्यामध्ये अर्धा कांदा टाकला। जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही एकही टाकू शकता। तर आता बघू शकता तुम्ही आपला कांदा बारीक कट करून झालेला आहे, कोथिंबीर निसून झालेली आहे, त्यामध्ये अजून टमाटरही बारीक झालं आणि मिरच्याही झाल्या, थोडंसं लसूणही वाटून घेतलेलं आहे। आपली पूर्ण सामग्री तयार झाली। तर आता गॅस सुरू करून घेऊया। त्यानंतर त्याच्यावर आपण कढई ठेवून घेऊया। आपली कढई आता गरम झालेली आहे। गरम झालेली आहे का नाही कसं ओळखायचं, त्याच्यावर असं हात ठेवून बघायचा। त्यानंतर त्याच्यातून गरम वाफ निघते, तर समजून घ्यायचं की आपली कढई गरम झालेली आहे। नंतर कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून घेऊ। तेल गरम होईपर्यंत त्याला तापवायचं।
तेल फुल गरम झाल्याच्या नंतरच त्याच्यामध्ये मसाले ऍड करायचे. आपण बघतो की सगळीकडे मोहरी आणि जिरे वेगवेगळे असतात, पण आमच्या इकडे पद्धत आहे की आम्ही एकत्रच ठेवतो, कारण ते जेणेकरून आपण जेव्हा भाजी वगैरे बनवतो तेव्हा सेम प्रमाणात त्याच्यामध्ये पडते. तेल गरम झालेले असलं आपण टाकून घेतली मोहरी आणि जिरे. त्यानंतर घेऊ कांदा. तुम्ही बघू शकता गरम झाल्यामुळे मोहरी आणि तिखट कशा फुटत आहे. त्यानंतर आपण कांदा टाकून घेऊ. त्यानंतर आपल्या मिरची आणि थोडं त्याला हलवून घ्यायचं. तेलामध्ये ते व्यवस्थित मिक्स होतात. बघू शकता तुम्ही आपल्या कांद्याला लाल कलर येतो. व्यवस्थित भाजी मिक्स असते. जर कांदा कच्चा राहिला तर त्याला चव नाही येत, त्यामुळे त्याला लाल कलर येईपर्यंत भाजायचं. आता आपण बघतो याला लाल कलर आलेला आहे. त्यानंतर आपण वाटून घेतलेलं लसूण ऍड केलंय. त्यानंतर कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर ऍड करायची. आणि त्याला हलवून घ्यायचं आणि नंतर गॅस फुल करायचं. तुम्ही बघू शकता हे आहे डाळीचं पीठ. याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करायचं. त्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता ते डाळीचं पीठ आपण केलेल्या चटणीमध्ये टाकून द्यायचं. आणि गॅस स्लो करायचा. थोडीशी हळद याच्यामध्ये आपण टाकून घेऊ, जेणेकरून त्याला पिवळा कलर येईल आणि चवदारही लागेल. तुम्ही कधीही बघता की बेसन पिठाचं आपण बेसन बनवतो, पण आज आपण डाळीचं बेसन बनवले, ते पण भिजवलेल्या. त्यानंतर बारीक कोथिंबीर चिरून आपण बेसनवर टाकून द्यायची. तुम्ही बघू शकता आता आपलं बेसन तयार झालेलं आहे. आता आपण करू ठिसा बनवायची तयारी. तर चला आता आपण लागूया ठिसेच्या तयारीला. गॅस लावून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यावरती तवा ठेवून घ्यायचा. त्यानंतर तवा गरम होऊ द्यायचा. तवा गरम होईपर्यंत तोपर्यंत आपण आपली सामग्री कट वगैरे करून घेऊ. टमाटर कट करून घेऊ. ठेस्यामध्ये टाकायचं म्हणल्यास टमाटर बारीकच कट झालं पाहिजे. आता तुम्हाला वाटेल की ठेस्यामध्ये टमाटर कोण टाकते, पण तुम्ही एकदा हे करून बघा आणि कसं चवेला लागते हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चला आता कोथिंबीर बारीक करून घेऊ. कोथिंबीर बारीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता आपला तवा गरम झालेला आहे. त्यानंतर त्याच्यावर आपण अर्धी पळी तेल टाकायचं. हे कशासाठी? आपल्याला मिरच्या भाजून घेण्यासाठी. आणि गॅस फुल करायचा. आता मिरच्या आपण भाजून घेतल्या. बघू शकता तुम्ही तवा किती गरम झालेला आहे. मिरच्या भाजून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता आता आपल्या मिरच्या लाल लाल झाल्या. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे लसूण आपण मिक्स करून घेतला. लसूण जर भाजून घेतला तर अजून छान लागेल. तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठूनही त्याच्यामध्ये टाकून शकता. बघू शकता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण याला साईडला काढून देऊ.
मिरची आपण साईडला काढून घेऊ आता. त्यानंतर मिरची आणि लसूण खलबत्त्यामध्ये थोडंसं वाटून घ्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. त्यानंतर याला वाटून घेऊ. तुम्ही बघू शकता आपण मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. आता गॅस चालू करू परत. तर त्याच्यावर तवा ठेवून घेऊ. त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं तव्यावर आणि थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यावर मोहरे टाकून घेऊ. त्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं. टमाटा हलवून घ्यायचं. त्यानंतर आपण कुटलेली मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायची. त्याला व्यवस्थित हलवायचं. आणि गॅस बंद करून टाकायचा. आता आपला ठेचा तयार झालेला आहे. तर चला आता आपण लागूया भाकरीच्या तयारीला. थोडंसं पीठ घ्यायचं. पीठ चिमताना थोडं थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. गोल करून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं अजून पीठ टाकायचं. पीठ का टाकून घ्यायचं कारण भाकर फिरते त्यावर. बघू शकता तुम्ही. छोटी आहे तोपर्यंत एका हाताने थापली तरी चालते. त्यानंतर दोन्ही हाताने करायची. आता आपली गोल भाकर थापून झालेली आहे. आता भाकर दोन्ही हातावरती घेऊन तव्यावर टाकून द्यायची. नंतर वरून त्याला पाणी लावायचं. आता भाकरी पलटून घ्यायची उलटण्याच्या मदतीने. भाकर बनवण्याचा सविस्तर व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहेत. ते तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही बघू शकता आपली भाकरी तयार झालेली आहे. कसं झालं नंदिनी?